नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या आजच्या सेशनमध्ये महत्त्वपूर्ण काही प्रश्नांचा आढावा घ्यायचा आहे। तर पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी पाळला जातोय? आता एक लक्षात राहू द्यायचं, प्रथमोपचार म्हणजे काय? तर एक फर्स्ट एड बॉक्स असतो, सर्वांना माहिती आहे। आणि या फर्स्ट एड बॉक्सच्या माध्यमातून प्राथमिक उपचार कसा केला जावा त्याच्या रिलेटेड काही साधनं असतात। ओके, बाकी काय नाहीये। आणि मग ती तारीख जी आहे त्या दिवसाची तर ती 10 सप्टेंबर आहे, एवढं लक्षात राहू द्या। आता मला लगेच पुढे जाता येईल, नंतरचा प्रश्न घेऊयात। महिला चॅम्पियन्स लीग ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकणारा क्लब कोणता आहे? त्या क्लबचं नाव काय? तर त्या क्लबचं नाव आहे बार्सिलोना नावाचा क्लब आहे, हा हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो, ऑपरेशन ओलिव्हिया नावाचं हे जे ऑपरेशन आहे, हे ऑपरेशन कुठे राबवण्यात आलेलं आहे? ते ओडिसा या राज्यामध्ये राबवण्यात आलेलं आहे। आता एवढ्यावरच गोष्ट थांबायची नाहीये, तर एखादं ऑपरेशन असेल तर 2-3 गोष्टी चांगल्या करा। ऑपरेशन ते कुठे राबवण्यात येत आहे आणि ते ऑपरेशन महत्वाचं म्हणजे का राबवण्यात येत आहे, कशाशी निगडित आहे ते ऑपरेशन। तर आता बघा, किनारपट्टीला काय होतं माहितीये का? महाराष्ट्राला आहे, इथे महाराष्ट्र, इकडे गोवा आणि इकडे जे आहे हे ओडिसा। ओके, या भागामध्ये जे आहे ते ओडिसा। मग या किनारपट्टीला हे असतात, कासव असतात। ते जे कासव आहेत त्या कासवाचं राहणीमान किंवा कासवाचं जे काय जीवन आहे ते कुठेतरी उद्ध्वस्त होतंय। त्या सागराला आलेल्या लाटा म्हणा किंवा तिथे मासेमारी जे करत आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणा, पाणी घाण झालेलं आहे त्या माध्यमातून म्हणा, त्यांचं जिथे राहतात ती रावटी जरा व्यवस्थित नसते। मग यासाठी काम करण्यासाठी ओडिसा शासनाने काय केलं की हे ऑपरेशन केलंय। आणि ओलिया रिडले नावाचं जे काय कासव आहे, हे रिडले नावाचं कासव जगलं पाहिजे, यांच्या संरक्षणासाठी हे ऑपरेशन केलंय, बाकी काय नाही। बस आपण पुढे जाऊया। भारताने चौथी सर्वात मोठी जी काय अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था बनून कोणत्या देशाला मागे टाकलंय? तर आपण जपानला मागे टाकलंय बघा मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये। बरं का, आपली अर्थव्यवस्था ही जगातली आता 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था ठरलेली आहे आणि ती खूप कौतुकाची बाब म्हणावं लागेल। VIT नावाची एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, आणि ही जी युनिव्हर्सिटी आहे ही युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत विविध कॉलेज पण आहेत आणि जी विश्वनाथ यांनी ती स्थापन केलेलं शैक्षणिक संस्था म्हणा त्याला, आणि जी तमिळनाडूमध्ये स्थापन केलेली आहे। वेल्लूर नावाचा जिल्हा आहे, त्याच्या जवळच यांचं गाव होतं आणि त्या गावामधले हे यांनी ती स्थापन केली। आणि या व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम असल्यामुळे मानद डॉक्टरेट नावाची जी काय पदवी आहे ही पदवी त्यांना दिलेली आहे। ओके, तर कोणत्या देशाने कुठून दिली त्यांना? ते न्यूयॉर्क या ठिकाणाहून त्यांना मिळाली। न्यूयॉर्क ही सिटी आहे कुठली? तर USA ची, अमेरिकेची सिटी कुठली आहे ती? अमेरिकेची, लक्षात राहू द्या, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका। आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न 8वा, युनायटेड नेशन वर्ल्ड रोड सेफ्टी वीक, हा जो वीक आहे, हा जो आठवडा आहे रोड सेफ्टीच्या संदर्भातला, तो 12 मे ते 18 मे या दरम्यानचा जो आठवडा आहे हा साजरा करण्यात आलेला होता। तर त्याची थीम काय आहे? तर त्याची थीम आहे मित्रांनो, मेक वॉकिंग अँड सायकलिंग सेफ म्हणायला येते। ओके, अशा पद्धतीचे तुम्ही ज्यावेळेस रोड सेफ्टी जे आहे ते स्वतः ज्यावेळेस आपण चालवू त्यावेळेस ती सेफ्टी जास्त असेल आणि सायकलचा वापर करू जास्त, म्हणजे इतर साधनांपेक्षा, असं त्यांनी म्हटलंय। आता न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे तिचे 9वा सदस्य देश म्हणून कोणता देश ठरलेला आहे? तर ते अल्जेरिया नावाचा हा जो देश आहे, हा देश 9वा सदस्य देश ठरलाय मित्रांनो। तर इथे लक्षात घ्या की डेव्हलपमेंट बँक जी आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक ही जी आहे, ही बँक कोणत्या संस्थेच्या अंतर्गत चालते? तर ही जी बँक आहे मित्रांनो ही ब्रिक्स या संस्थेच्या अंतर्गत चालते, ब्रिक्स। आता मला हे सांगा, ब्रिक्स हा जो
ही जी संघटना आहे, ही संघटना, या संघटनेचं मुख्यालय शांघाय चायना या ठिकाणी आहे. परंतु मला तुम्ही सांगा की हिची स्थापना, आपण खूप वेळ बोललेलो होतो या संघटनेविषयी, भरपूर माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये पाठीमागच्या. ओके, स्थापना कधी झालेली आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. आणि हिचे जे सदस्य राष्ट्र ब्रिक्स, आता बी स्टँड फॉर ब्राझील, आर स्टँड फॉर रशिया, आय स्टँड फॉर इंडिया, सी स्टँड फॉर चायना अँड लास्ट एस स्टँड फॉर साऊथ आफ्रिका. आणि इतर 2024-25 मध्ये इतर 6 देश इथे सदस्य देश झालेले आहेत. ते तुम्ही बघून घ्या, कारण पाठीमागे आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस डिस्कस केलंय. आता बघा की जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम ही जी आहे, ही पहिली टुरिझम पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाने सुरू केलेली, तर ती भूटान या देशाने चालू केली. मित्रांनो लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे बघा. जनता की कहाणी मेरी कहाणी ही एक कादंबरी आहे, हे एक पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन कुणाच्या हस्ते झालेलं आहे, तर हे जगदीप धनखड यांच्या हस्ते झालेलं आहे, जे आपले माजी उपराष्ट्रपती आहेत नुकतेच. ओके, एक शेवटचा प्रश्न बघा काय. विराट कोहली यांनी क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅट मधून निवृत्ती घेण्याचं ठरवलंय, तर त्याने कसोटी मधून निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. त्याने आतापर्यंत 123 कसोट्या खेळलेल्या आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि त्याने रन जे आहेत, धावा ज्या आहेत, त्या धावा किती केल्यात, तर त्या धावा केल्यात 9230 धावा केलेल्या आहेत. ओके, हा, आता तुम्ही मला हे सांगा की त्याने म्हणजे शतक किती केले ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही शतक किती केले असं विचारणार नाहीये तुम्हाला, पण ठीक आहे, माहिती असावी. ओके, हा, तर असा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न इथे आपल्याला थांबावं लागणार आहे. नंतरचे जे काही प्रश्न असतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा आणि हे जे व्हिडिओ होत आपले ते जास्तीत जास्त लोकांसमोर कडे शेअर करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामधून आम्हाला उत्साह येईल. आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे व्हिडिओ बनवावे यासाठी काम करूया. धन्यवाद.